चाललो आहे कोनवलच्या पालखीसाठी खास दर्शनासाठी। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो आता आलेली आहे होळी, पहिली होळी लागून झालेली आहे आणि आता चौथी होळी, आजची मला वाटतं दुसरी होळी ना। तर मित्रांनो आजची दुसरी होळी आहे आणि दुसऱ्या होळीला आपल्या मंडणगड तालुक्यातील नामांकित अशी देवी आहे, रंगभैरी देवी। मंडणगड तालुक्यातील प्रसिद्ध अशी देवी आहे आणि संकासूरसुद्धा अप्रतिम आणि प्रसिद्ध असलेला संकासूर या पालखीसोबतच आहे आणि खरोखरच या संकासूराचं महत्त्व खूप मोठं आहे, खूप वैशिष्ट्य आहे या संकासूराचं की आपल्या मंडणगड तालुक्यामधील एकच असा संकासूर आहे की त्याचं भरपूर प्रसिद्धी आहे। तर आपण इकडेच उभा आहे, कोनवली स्टॉपच्या बरोबर स्टॉपवरती आपण आता उभा आहे आणि कोनवली स्टॉपवरून आपण आता चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो आपण मंडणगडातून जर का येत असाल ना तर मंडणगडातून साधारणतः 9 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे कोनवली गाव। तर कोनवली गावाला आज खास आवर्जून पालखी बाहेर आज येतो आहे, तर पालखीसाठी भेटीसाठी आज आपण जातो आहे। दादा नमस्कार, कोनवलीला चाललो आहे। हां, कोनवलीची पालखी आहे, आमचे दादा आहेत तिकडे आलेत। तर नमस्कार, हॅपी शिमगा। हॅपी शिमगा। आणि दादा योगायोग भेटले मला, चला सहकारी आहे कोनवलीवाल्यांना हार्दिक शुभेच्छा। हां हां, धन्यवाद धन्यवाद। चला दादा, तर मित्रांनो दादा भेटले होते, आपले उडकवाले दादा आहेत, तर ते सुद्धा चालले होते रस्त्यानं पण भेटले। तर मित्रांनो या देवीचं वैशिष्ट्य आहे आणि देवी नवसाला पावणारी ही देवी आहे। तर मित्रांनो यावर्षी माझा प्रथमच हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करणार आहे। तर मित्रांनो कोनवली गावचा संकासूर पाहण्यासाठी आपण खास जाणार आहोत तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर संकासुराचं आज आगमन होणार आहे, त्या आगमनासाठी आपण जात आहोत। तर चला तर आणि खरोखरच अगदी खतरनाक असा संकासुराचं रूप आहे, ते आपण रूप तिकडे खरंच बघण्यासाठी खास जाणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे। आणि माझ्याबरोबर आहे, हे बघा माझा वाघ आला आहे माझ्याबरोबर आणि आम्ही दोघे जातो आहे तिकडे आणि आमची लक्ष्मी आमच्याबरोबर आहे, लक्ष्मीसोबत चाललो आहे। ही बघा ही बघा, आणि लक्ष्मीसोबत आम्ही दोघे चाललो आहे कोनवलीला देवीच्या दर्शनासाठी। हां, सर्वांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा। प्रथमच शिमगा चालू झालेला आहे, चाकरमने गावाला येण्याची उत्सुकता आहे, प्रत्येकाच्या मनात शिमगा हा संसारलेलाच असतो। कोकणातल्या लोकांचा शिमगा उत्सव म्हणजे मोठा उत्सव असतो, त्या उत्सवाला मुंबईकर चाकरमनी खरोखर आवर्जून या देवीला भेटीसाठी नवस असतात। प्रत्येक गावाच्या आपल्या देवीच्या भेटीसाठी प्रत्येकजण मुंबईतून आपला कामधंदा सोडून अगदी म्हणतात ना की भले काम गेला तरी चालेल पण मी देवीच्या दर्शनाला नक्कीच जाणार, असा हा शिमगा उत्सव आमचा मोठा थाटामाटाचा असतो आणि खूप आनंद वाटतं। शिमग्याला आल्यानंतर गाव पूर्ण भरलेला असतो, प्रत्येक चाकरमनी आपले आपले घरं, प्रत्येक 100ची 100 घरं पूर्ण असतात, कारण या देवीला भेटण्यासाठी खास आवर्जून मुंबईकर चाकरमनी या देवीच्या दर्शनासाठी येतात। आपण अधिक वेळ घेत नाही, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे मंदिराजवळ आणि ही मंदिराची पाऊल वाट आहे, तर पाऊल वाटेत आम्ही आता चालत जातो। गाडी पाठीमागे पार्किंग केली गावामध्ये आणि आता इथून आपण साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर। आपले सर्व हे भक्तजन आलेत आपल्याबरोबर खास पालखीच्या। भाऊ कुठून आलास तू? हा मंडणगडवरून आलाय, काय नाव तुझं? आयुष। तू बाबा? आर्यन। तू कुठून आलाय? मंडणगड। तू? संकल्प। आपण मंडणगडातून आलाय, खास पालखीसाठी आलेत। प्रत्येकाची श्रद्धा असते, आवड असते, तर त्या पद्धतीने आपण मंदिराच्या दर्शनासाठी किंवा पालखीचं आगमन होत आहे त्या आगमनासाठी सर्वजण चालले आहेत, खास संकासुराला बघण्यासाठी।
आकर्षक म्हणजे संकासुर. तर चला पिण्यासाठी वरती पाणी बनवलं आहे ना, गुराढोरांसाठी खास पाणी आहे. आपण आता चाललो तिकडे मंदिराकडेच. मंदिराच्या जवळपास अजून आहे 2-3 मिनिटाचं अंतर आहे. चला मित्रांनो, आपण पालखीचं सजावट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. आणि इकडे ग्राम मधले पण बॅक केली ना, मधली बॅक केली तर टच करू, ॲड करू, म्हणजे बॅक केली टच करू. तर मित्रांनो, आता पालखीचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात पालखी बाहेर येणार आहे. तर सगळे खेळी मंडळी या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि आतुरता आहे पालखी बाहेर कधी येते. कारण पालखी आतमध्ये बसलेली आहे, पालखी सजवलेली वगैरे आहे. संपूर्ण संकासुराचा सुद्धा सहज वगैरे घातलेला आहे. तर आपण आता बाहेर पालखी येणार आहे, त्याचं आपण स्वागत करणार आहोत. तर थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे. तर मित्रांनो, खरोखर शिमग्याची सुरुवात इथूनच होते आणि शिमग्याची आतुरता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. तर या ठिकाणी सुद्धा अशीच आतुरता आहे प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये की कधी पालखी बाहेर येणार, गावात येणार, गावात नाचणार, खेळणार, आनंदात सगळेजण उत्सुकता असतात. तर अशा पद्धतीने हा शिमगा उत्सव, कोणवली गावचा अप्रतिम असा शिमगा उत्सव मोठ्या थाटामाटात संपूर्ण गाव एकत्र येऊन या शिमगा उत्सवाचे आनंद घेत असतात. आणि मुंबईकर चाकरमणीसुद्धा आज काही ठराविक लोक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि काही ठराविक लोक अजून आलेली नाहीत, परंतु 1-1, 2-2 दिवसांनी असे काळांतराने जशी जशी सुट्टी पडेल तशी शिमग्याच्या उत्सवाला कोणवली गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतात. पाहताय तुम्ही. आणि इकडे प्रत्येक सगळे देव जे जुने पद्धतीचे आणि पाषाणी मूर्त्या ह्या आहे सगळ्या, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने पाषाणी मूर्ती आहेत. आणि आपण या देवीचं आधी इथे शंकराचं स्थान आहे, इकडे पिंडी आहे. आणि अशा पद्धतीने आपण या देवीला भेट देण्यासाठी आलो आहे. आणि हा दुसऱ्यांदा माझी हे आहे. पहिले
भाऊ कधी आले मुंबईवरून? आम्ही गावात असतो. गावाला सा मुंबईवरून कोण आले? आता उद्या बहुतेक येतील. अच्छा उद्या येतं काय? हो. खूप मस्त आणि स्वागत मस्त पालखीचं झालं. हो हो हो. खूप छान. मी खास पालखीच्या आगमनासाठी झालो. म्हटलं चला आज जाऊया आपण काही करू. गेल्या वर्षी जाणार होतो पण गेल्या वर्षी मला मागे भेटलं तुम्ही नाही. फेरी मारत आमच्या विषयाला मारलेत तुम्ही. हो मागे आलो होतो. हो तुमच्या आमचं पूर्ण आगमन सोला. देवीचं आगमन. मला ऐकून नमस्कार नमस्कार बरं आहे ना बा?
दरवर्षीप्रमाणे आम्ही पालखी बाहेर काढतो, दुसऱ्या होळीला बाहेर काढतो आम्ही. हां. 8 दिवस आम्ही बाहेरच असतो. अच्छा अच्छा. आणि होमासाठी आम्ही आदल्या दिवशी आम्ही गावी येतो. अच्छा अच्छा अच्छा. आणि शिमगा कधी येतो अशी आतुरता असतो आपल्याला. हो. शिमगा आल्यानंतर प्रत्येकाच्या एक महिना अंगामध्ये अगोदरच आमच्या अंगामध्ये कधी हो, सण येतो, संसारला कधी असतो. येतो, कधी कानामध्ये शिमगा येतो. सणाचा आवाज, हां, हां. तासांचा आवाज असा घुमत असतो. अच्छा अच्छा. आणि संकासुराच्या घांगऱ्यांचा आवाज, संकासुराची जी हावभाव असते जी हालचाल. आवड आहे ती महिना अगोदरच असं वाटतं की कधी सण येतोय आमचा. बरं 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 बरं. चला आपण शिमग्याचा आनंद नक्कीच घेऊया सर्वांनी. ठीक आहे, ठीक आहे. मुंबईकरांच्या चाकरमान्यांना काय सांगाल तुम्ही? आता मुंबईकर आमच्या उद्यापासून सुरुवात होईल अच्छा. गावाला येण्यासाठी. उद्यापासून सुरुवात आणि होणार. 15 दिवस तर सुट्टी काढून सगळे चाकरमानी मुंबईकर काम सोडून हां. 15 दिवस गावाला येतात गावाला येतात. गावचा चला. सण म्हणून. तुम्हाला देवीची खूप श्रद्धा आहे. हा आपला कोकणाचा आणि एक पारंपरिक सण आहे. हा कोकणातला पारंपरिक आणि सण आहे. ती आपण संभलायचं काम आपलं आहे. बरोबर बरोबर. चला आता मी घरी चाललो आहे आणि उर्वरित भाग आहे तो तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे. आणि देवीचं आगमन झालेलं आहे आणि देवी आता पाटलांच्या घरी बसलेली आहे. तर आम्ही आता चाललो आहे मंडणगडला. जेवण वगैरे परत रिटर्न येणार रात्री. आणि रात्रीचा तो कार्यक्रम आहे अप्रतिम असा, डोळ्याचे पारणे फिटतील असा कार्यक्रम आहे. आणि पालखीच्या नाचवतात सगळेजण. खूप मस्त मजा येणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि पुन्हा आता येणार आम्ही रात्री 9 वाजता. तोपर्यंत तुम्ही वाट बघत राहा दुसऱ्या पार्टची. आणि दुसरा पार्ट एकदम सुंदर अप्रतिम होणार आहे. आणि आजची जी सुरुवात झाली ती खूप छान आणि जबरदस्त. संकासुराची जी एंट्री होती ती खूप छान अशी एंट्री होती. खरोखरच तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर जरूर करा. आणि कमेंट करून पण सांगा आजचा व्हिडिओ कसा होता तो. चला तर असंच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, आपली काळजी घ्या.